विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पवार शिंदेंच्या बैठकीमुळे महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत. ज्यांनी सरकार पाडलं त्यांच्याच छताखाली बैठक. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत. आमचं मन दुखावलंय. संजय राऊतांचं भाष्य. काही लोक संस्कृती विसरले. शिंदेंच्या दालनात काल एका ज्येष्ठ नेत्याचा सन्मान. शरद पवार एकनाथ शिंदे भेटीवर उदय सामंतांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला. वर्षा निवासस्थानी सुनेत्रा पवारांकडून फडणवीसांची भेट. तर या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. म्हात्रेला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर आक्रमक. विधान भवनाबाहेर शेतकरी संघटनेचं जोरदार आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. तर कर्जमाफीसाठी आंदोलक झाडावर चढले. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली. आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका. तर अद्यापही 7 ते 8 जण अडकल्याची भीती. लष्कर, अग्निशमन दल, एनडीआरएफ कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू. मोशी इमारत दुर्घटनेमध्ये पिलरखाली अडकलेल्या एका कर्मचाऱ्याची सुटका. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कर्मचाऱ्याला बाहेर काढलं. कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात रजिस्ट्री रद्द करण्याचे आदेश. मालमत्तेमध्ये स्वारस्य नाही. अमेडिया कंपनीच्या कबुलीनंतर आता पुणे सत्र न्यायालयाचा हा मोठा निर्णय. शिक्षक संघटनांचं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन. नागपूर जिल्हा परिषदेच्या 1500 शाळा आज बंद. शिक्षकांच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप. तर सरकारकडून आंदोलनकर्त्यांचं 1 दिवसाचं वेतन कापण्याचे आदेश. सातारा आणि पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. साताऱ्यातील काही तालुक्यांमध्ये आज सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे कराड, जावळी आणि वाईतील शाळांना सुट्टी. विरारकडे जाणारी लोकल सेवा आता पूर्ववत. तर नालासोपारा स्टेशन परिसर अद्यापही पाण्याखाली. गेल्या 5 दिवसांपासून वसई विरारमधील परिसर जलमय. पहिल्याच पावसात नाशिकमध्ये रस्त्यांच्या कामांची पोलखोल. गंगापूर रोड परिसरामध्ये रस्त्यावर मोठं भगदाड. तर महापालिका आयुक्तांकडून संबंधित ठेकेदारावर कारवाईचा इशारा. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. सुरतमध्ये पुरामुळे 9 जणांचा मृत्यू. पूरग्रस्त भागातनं 3400हून अधिक नागरिकांचं रेस्क्यू. तर पलसाणामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. तिथलं जनजीवनही विस्कळीत. राम मंदिर दान चोरी प्रकरणी एसआयटी आता तपास अंतिम टप्प्यात. तर अयोध्या भेटीनंतर एसआयटी उत्तर प्रदेश सरकारला अंतिम अहवाल सादर करणार. दरम्यान 13 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची सुद्धा शक्यता. इराणच्या हिटलिस्टमध्ये मी टॉपवर. इराणचं सरकार मला मारण्याचा कट रचतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मोठा दावा. आषाढी वारीनिमित्त पालखी दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं. इंद्रायणीच्या पूरस्थितीमुळे पुणे प्रशासन सज्ज. वारकऱ्यांसाठी पालिकेच्या 101 शाळांमध्ये मुक्कामाची सोय. तर 40 ठिकाणी वैद्यकीय आणि हिरकणी कक्ष. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.